आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, हे घे। नकोय मला। शिवा, स्वतःला असा त्रास नाही करून घ्यायचा। घे पटकन पी। फेल झालो आपण। काय करायचा प्रयत्न केला होता आणि काय झालं? शिवा, हे असं होईल हा विचार आपण कोणीच नव्हता केला ना। मला ना कळतंय काकूची यात काही चूक नाहीये, पण मी दिव्याला कसं समजवू मला नाही कळतंय। तिच्या या अवस्थेत आपण कल्पनाही करू शकत नाही की ती आता कुठल्या परिस्थितीत आहे। पण या परिस्थितीत आपण एक गोष्ट करू शकतो, आपण समजून घेऊ शकतो सगळ्यांना। अरे पण कसं आशू? आपण तेच करायला बाहेर गेलो होतो ना। काय झालं? सगळं बिघडलं। आता तर आई यांची कोणी ऐकत नाहीये, त्यांना घरी जायचं। मी त्यांना कसं समजवू मला नाही कळत आहे। आपण धीर नाही सोडायचा। हे बघ, आपण नाही हिंमत हारायची शिवा। आपण सगळ्यांना धीर द्यायचा। अशी खूप सारी संकट येऊन गेलीत आपल्यावर, आपण मात केली की नाही त्यांच्यावर? आपण याही संकटावर मात करायची। शिवा, हे बघ, दिव्या, चंदन, त्यांनाही आपल्यालाच सांभाळायचंय। आशू, चंदन कुठे आहे? चंदन? मला तर घरातच दिसलं नाही तो। आई तू बाबा मी चंदन? कोणी आहे? संपलं सगळं, संपलं। माझं बाळ गेलं। आई चंदन, अरे! बाबा मी आई तू चंदन, सगळं संपलं रे आशू, सगळं संपलं रे। चंदन, अरे काय ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? अवस्था तर आपल्या घराची झाली आहे रे आजी। किती आनंदात निघाले होते सगळे, होत्याचं नव्हतं झालं रे सगळं, होत्याचं नव्हतं झालं। चंदन, सगळं कळतंय, पण या अशा परिस्थितीत तू दिव्याला धीर देणं गरजेचं आहे की नाही? हा, तूच असं केलं तर कसं चालेल? अरे आधारच तर देत होता शिवा, सांगणार नाही तिला काय आधार? काय काय करून बसली होती दिव्या, तिला समजावलं, शिक्षा केली, तिने पण ऐकलं का सगळं? खूप खुश होती ग ती, मी खुश होतो, आई आजची खुश होते। ए तू पण खुश होती ना? हे मावशी, तू पण खुश होता? आशू, ह्याला आधी आत घेऊन जाऊया, तो शुद्धीत न्यायचा। शिवा चंदन, हे बघ चंदन, तुझ्या बहिणीची काळजी नाही। उर्मिला, खूप बरं वाटलं ग तुला बघून। मला कळतंय तुला पण खूप वाईट वाटलंय, पण या अवस्थेत सुद्धा तू समजूतदारपणा दाखवतेस, यात मोठेपणा आहे तुझा। बरं चल, काहीतरी छान खायला करूया, दिव्यासाठी काहीतरी खायला करूया आपण। त्या पोरीची अवस्था एवढी वाईट आहे आणि काही खाल्लंही नाहीये तिने। ताई, तिच्या बरोबर जे झालं ते वाईटच झालं,
आणि तिची काळजी घ्यायला हवी आहे हेही खरं आहे. पण मी तिच्यासाठी काही बनवणार नाही. तिला जे हवं आहे ते तू आणि शिवा बनवा. मला नाही जमणार. अगं असं असं कसं करतेस तू? काय उपयोग आहे ताई? नाही, त्या मुलीला वाटेल मी परत काहीतरी मुद्दाम केलं. ती तिच्या आईचं आजीचं तर ऐकत नाही आणि त्या तिला काही बोलतही नाही. त्यामुळे पुन्हा अपमान करून घेण्याची मला इच्छा नाही. जेवढं झालं तेवढं पुरे. उर्मिला, मी पुन्हा तेच सांगते, तू मोठी आहेस तिच्यापेक्षा. तिची अवस्था तू समजून घेऊ शकतेस. आणि अशा परिस्थितीत आपण समजून घेणार नाही तर कोण घेणार? ठीक आहे, समोरच्यानी ताणून धरलं म्हणून आपणही ताणून धरायचं का ग? ताई, अगं मी समजून घेतलं म्हणून मी आले होते ना ट्रिपला. तेव्हा मी काही बोलले का? जे झालं होतं ते सगळं विसरून आले. पण आता जे होतंय ना ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे. तेव्हा त्यांची परिस्थिती किती. ताई सॉरी, मला त्यांच्याबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही. तुला दुसरं काही काम असेल तर सांग मला, मी आहे. आशू, शिवा काय? हो 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 मी आहे इथे आहे मी. काही नाही हो. आशू, वाईट स्वप्न पडलं का तुला? आशू, खूप खूप वाईट स्वप्न पडलं मला. असं कधीच पडलं नव्हतं. हे बघ ऐक माझं स्वप्न होतं ते. हा स्वप्न होतं ते संपलंय. खरं नाहीये काही ते. साहेब, मला असं स्वप्न पडलं की आपलं कुटुंब अख्खं तुटतंय, सगळे वाद होत आहेत, सगळं वाईट होत चाललंय. शिवाय बघ ऐक, बघ अशी स्वप्न आपल्याला पडतात. एखादी गोष्ट किंवा एखाद्या प्रकारचे विचार सतत जर मनात असतील तर अशी स्वप्न पडतात. ओके, पण तसं काही नाही आहे. नाही, असंच होतं आशू. शिवा काही नाही होणार आहे ना मी. ते सगळं जाऊ दे. तू मला उठवलं का नाहीस? बघ किती उशीर झाला. सीताई पण एकट्या असतील तर एकट्या काम कर. अगं बाई ऐक ना माझं, चालतं एक दिवस झोपून राहिलं चालतं. आराम कर जरा. नाही आशू, मला ना आता रूमच्या बाहेर जावं असं वाटतं. पोटात गोळा येतो. असं वाटतं की सगळे एकमेकांशी भांडणार आहेत, वादच होणार आहे, कोणी कोणाचं ऐकणार नाही. ऐक काहीच होणार नाही. माझं ऐक. आपण एक काम करू. आपण आता वस्तीवर जाऊ. गॅरेज मध्ये जाऊ, पाना गँगला भेटू. तुझं ट्रेनिंग आहे तिथेही जाऊन ये. तिथे बघ काय चाललंय. हा आपण सॉर्ट करू हे सगळं. नाही आशू ऐक ना. हे बघ, घर मिळवण्यासाठी ना काहीतरी आपल्याला करावं लागेल, कारण की तो एकच पर्याय आहे. आई आजी बघतोयस ना काय म्हणतायत. दिव्या चंदन ऐकणार नाहीत. काहीच होत नाही. तर आपल्याला घर लवकर मिळायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. तू म्हणतीस तसं करूया. तू म्हणशील तसं चालेल. मग तर झालं. थँक्यू आशू. एक कप गाय. थँक्यू बिंक्यू काय? आशू, तू नसतास तर मी काय केलं असतं? मी एकटीने कसं केलं असतं सगळं? काय माहिती काय केलं असतं.